नमस्कार. आज मी प्राध्यापक मधु पाटील यांच्या शालेय महाविद्यालयीन रंगभूमीसाठी 5 नाट्यात्मक साहित्यदर्शने या पुस्तकातील साने गुरुजी साहित्यदर्शन ही एकांकिका वाचणार आहे. या एकांकिकेत काही गाजलेली गाणी आहेत. मी गाणारा नाही, त्यामुळे आधी संपूर्ण संगीत आणि गायन कलेची क्षमा मागतो. या एकांकिकेचे मी 3 भाग पाडलेत. त्यापैकी आज पहिला भाग सादर करतोय. साने गुरुजी साहित्यदर्शन. कौसात बलसागर भारत हो हे समूहगीत पडद्यामागून चालू असतानाच पडदा उघडला जातो. पडदा उघडतानाच दिसते उजव्या कक्षेत समूहगीत गाणारा गायकवृंद, डाव्या कक्षेत एका बाजूला निवेदिका आणि मधोमध अगदी पडद्यालगत बसलेले साने गुरुजी. बैठक सर्वांना ज्ञात असले. त्यांच्या समोरील चौकात नाट्यदृश्ये सादर व्हावयाची असतात. कंसपूर्ण गायकवृंद. बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधियले, हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले, देशार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, वैभवी देश चढवीन, स्वातंत्र्य त्यासी अर्पीन, हातिमिर घोर संहारीन, या बंधु सहायाला हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून, ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो, बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ, या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ, भाग्य सूर्य तळपत राहो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो. निवेदिका. बलसागर भारत हो हे साने गुरुजींचे स्वप्न होते. त्यांच्या त्या स्वप्नाचे आपण आज स्मरण करीत आहोत. हा बलशाली भारत संस्कृती संपन्न व्हावा असा त्यांचा ठाम आग्रह होता. या बलशाली भारतीय संस्कृतीचे त्यांच्या मनातील रूप कोणते होते? त्यांच्या भारतीय संस्कृती या ग्रंथाच्या प्रस्तावनेत ते काय म्हणतात बघा. साने गुरुजी. मित्रांनो, भारतीय संस्कृती म्हणजे सहानुभूती. भारतीय संस्कृती म्हणजे विशालता. जगात जे जे सुंदर, शील व सत्य दिसेल ते घेऊन वाढणारी ही संस्कृती. जगातील सर्व ऋषीमुनींची ती पूजा करेल. जगातील सर्व संतांना ती वंदन करेल. जगातील सर्व धर्मसंस्थापकांचा ती आदर करेल. भारतीय संस्कृती संग्राहक आहे. ती सर्वांना जवळ घेणारी आहे. सर्वेषाम विरोधेन ब्रह्मकर्म समारभे असे म्हणणारी ती आहे. भारतीय संस्कृती म्हणजे सर्व धर्माचा मेळ, सर्व जातींचा मेळ, सर्व
ज्ञान विज्ञानाचा मेळ, सर्व मानवजातीचा मेळ, मांगल्य सागराकडे घेऊन जाऊ पाहणारी ही थोर संस्कृती, या रे सारे अवघे जन अशी हाक देणारी ही संस्कृती. या संस्कृतीचा आत्मा स्पृश्यास्पृश्य मानित नाही, हिंदू मुसलमान जाणत नाही. प्रेमाने व विश्वासाने मिठी मारून ज्ञानमय व भक्तिमय कर्माचा अखंड आधार घेऊन खऱ्या मोक्ष सिंधूकडे जाणारी ही संस्कृती आहे. चला, आपण लहान मोठे सारे या भव्य संस्कृतीत सामील होऊया आणि आपल्यासोबत साऱ्या जगताला या दिव्य संस्कृतीच्या प्रवाहात घेऊया. निवेदिका. असा संस्कृती संपन्न एकसंघ बलशाली भारत घडवण्यासाठी आणि अवघे मानवी जीवन मूल्यपूर्ण आनंदमय करण्यासाठी गुरुजींनी आयुष्यभर धडपड केली आणि त्यासाठीच त्यांनी कथा कादंबऱ्या लिहिल्या, गोड गोष्टी लिहिल्या, क्रांतीची गाणी आणि कविता लिहिल्या. त्यांचे सारे लेखन हे त्याच उदात्त ध्येयासाठीचे साधन होते. त्यांची भूमिका स्पष्ट आहे. साने गुरुजी. सभोवताचा सारा संसार सुखी व समृद्ध व्हावा, ज्ञानसंपन्न व कलामय व्हावा, सामर्थ्य संपन्न आणि प्रेममय व्हावा, हीच एक मला तळमळ आहे. माझे लिहिणे व बोलणे, माझे विचार, माझी प्रार्थना या एकाच ध्येयासाठी असतात आणि साहित्य किंवा कुठलीही कला ही मानवी जीवनाच्या विकासाचे साधन आहे. आदर्श मानवी समाजाचे स्वप्न कलेतून घडले पाहिजे. निवेदिका. त्यांच्या कथा कादंबऱ्यातील नायक नायिका म्हणजे आदर्शाची रूपे आहे, त्यांच्या विचारांची रूपे आहे, ती जणू गुरुजींची रूपे आहे. हा त्यांचा आस्तिक पहा आणि राजा जनमेजय पहा, दोन्ही महाभारतीय कथेमधीलच पौराणिक व्यक्तिरेखा, पण त्यांच्या कादंबरीत त्या वेगळेच वर्तमानकालीन संदर्भ घेऊन येतात. सुडाने पेटलेल्या आर्यवंशीय जन्मेजय राजाने प्रचंड अग्नी प्रज्वलित केला आहे. त्या अग्नीच्या ज्वालांमध्ये अनार्य नागांचा संहार करणारे सर्पसत्र त्यांनी सुरू केले आहे. कोवळी लूस मुले, भयभीत स्त्रिया, तरणे ताठे पुरुष, जरा जर्जर वृद्ध या सर्वांची त्या सर्पसत्रात आहुती द्यावयाची आहे. यासाठी राजा जन्मेजय राजाज्ञा काढतो आहे. राजपुरुष हो, नागांची सर्व गावे भस्मसात करून टाका. पळून जाणाऱ्या नागांना अग्निकुंडात जाळून टाकण्यासाठी पकडून आणा. एकही नाग बाहेर जाऊ देऊ नका. निवेदिका. आणि इकडे शांती ब्रह्मरूप ऋषी आस्तिक त्यांच्या आश्रमात मंत्रघोषाची संथा देत आहे. आस्तिक सहित गायक वृंद. ओम असतो मा सद्गमय, ओम तमसो मा ज्योतिर्गमय, ओम मृत्यो मामृतं गमय. आस्तिक. या आश्रमातून जे तरुण बाहेर पडतील ते मानव्याची उपासना करणारे होत. आजकाल आर्य आणि नाग यांच्यात द्वेष वाढवण्याचे प्रयत्न होत आहेत. द्वेषवर्धनाचे आश्रम आणि शाळा सुरू होत आहेत. अशा जगात तुम्ही शांतीचे उदककुंभ भरून या. या भारतात मानवतेचा गोड सिंधू निर्माण करा. निवेदिका. जन्मेजयाच्या क्रोधाग्नीमुळे हे अशक्य होऊन बसते. नागांची गावेच्या गावे राजसैनिकांकडून भस्मसात होऊ लागतात. एका गावातील हा एक प्रसंग. राजसैनिक चारही बाजूने पलिते पेटवून उभे आहेत. मुलाबाळांच्या आकांतांच्या किंकाळ्यासहित ते गाव उभे पेटवून देणार. एवढ्यात आस्तिक आश्रमातील ज्योतिर्गमय या मंत्रघोषातून जन्म घेतलेली एक नागकन्या कृष्णा त्या होमकुंडासमोर निर्भय निर्धाराने उभी ठाकते आणि बिजलीसारखी कडाडते. कृष्णा, राजाच्या क्रोधाला शांत करण्यासाठी बळी पाहिजेच असेल तर मी माझा देते. मी नागकन्या आहे, पण मी आर्य कुमाराला वरले आहे. माझी सखी वत्सला आर्या आहे, तिने नागकुमार अनार्याला वरले आहे. आर्य आणि नाग
काय आहे त्यांच्यात भेद? आर्यमाता मुलांना वाढवते आणि नागमाता का फेकून देते? आर्य आणि नाग शेवटी मानवच आहेत ना. राजपुरुष आणि सैनिक हो, या सर्व गावाची राख होण्यापेक्षा माझी एकटीची होऊ दे. पेटू दे जन्मेजयाचे होमकुंड. मात्र नागांची होळी पाहाल तर तुम्हा आर्यांचीही होळी होईल हे ध्यानात धरा. पेराल तेच उगवेल. निवेदिका. कृष्णा, वत्सला अशा अनेकांची शापवाणी विफल ठरते आणि जन्मेजयाच्या सर्पसत्राचे ते होमकुंड धगधगू लागते. त्यात सहस्त्रावधी नागांची आहुती देण्यासाठी राजा जन्मेजय सज्ज होतो. जन्मेजय, कुठे आहे ती नागकन्या कृष्णा आणि तिची सखी भ्रष्ट आर्या वत्सला? त्या दोघींच्या नवऱ्यासकट या अग्निकुंडात प्रथम त्यांची आहुती द्या. पाठोपाठ सहस्रावधी नाग दाम्पत्यांना त्यांच्या मुलाबाळांसहित या होमकुंडात फेकून जाळून टाका. निवेदिका. एवढ्यात दुरून आस्तिक महर्षींचा प्रवेश सूचित करणारा जवळजवळ येणारा मंत्रघोष ऐकू येतो. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. आस्तिक. राजा, थांब. प्रथम माझ्याबरोबर आलेल्या या लक्षावधींच्या ऋषी समुदायाला या यज्ञकुंडात माझ्या सकट भस्मसात कर. आम्हा सर्वांना भस्मसात करून तुझा द्वेष शांत होत असेल तर तसेही हो. पण राजा, लक्षात घे, या पृथ्वीवर शांतीचे राज्य असावे अशी या भरतवर्षातील पूर्व ऋषींची तळमळ होती. प्रत्येक वेदमंत्राच्या शेवटी शांती 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 अशी त्रिवार उत्कट ध्येय घोषणा त्यांनी केली. त्या पूर्वजांची थोर ध्येय उत्तरोत्तर अधिकाधिक मूर्त करावयाची हे पुढील पिढ्यांचे काम असते. परंतु तू तर त्या ध्येयांना मातीत मिळवू पाहतो आहेस. राजा, मनुष्यत्व कशात आहे हे लक्षात घे. पशुतेचा त्याग करीत दिव्यत्वाकडे जाणे हे मनुष्याचे काम. तू कोठे रे वाहवत चाललास? पूर्वजांनी दाखवलेल्या दिव्यत्वाला तू का धुळीत मिळवणार? राजा, पुन्हा विचार कर. विवेकाला स्थान दे. आर्य आणि नाग यांचे ऐक्य करणारा महान राजाधिराज म्हणून इतिहासात विख्यात हो. आर्य आणि अनार्य यांची हृदय जोडणारा, संस्कृती संगम घडवणारा महाराजाधिराज जन्मेजय असा जय जयकार इतिहासात तुझा गाजू दे. राजा, हा आस्तिक तुझ्याजवळ ही प्रेमभिक्षा मागत आहे. भारताच्या इतिहासातील दिव्य आरंभाची भिक्षा. जन्मेजय, भगवन, मला क्षमा करा. सहस्त्रावधी मातांच्या शापांनी जळून जावयाचे नाही मला. या यज्ञकुंडात भगवन माझा द्वेष मत्सर जळून जाऊ दे. निवेदिका. आणि मग सर्वत्र प्रेमाचा सागर उचंबळला, आनंदाचा सागर उचंबळला. ऐका गायक वृंद. महाराजाधिराज जन्मेजयाचा विजय असो. भगवान आस्तिकांचा विजय असो. शांती धर्माचा, ऐक्य धर्माचा, संहारक प्रेम धर्माचा विजय असो. निवेदिका. शांती, ऐक्य, प्रेम अशा या नाना जय जयकारांनी आसमंत दुमदुमून जातो आणि महर्षी आस्तिक यांचे ते आस्तिक्य उपनिषद त्यांच्या शांत वाणीतून चालूच राहते. आस्तिक. आज परममंगल दिवस. उपनिषदे आज कृतार्थ झाली. भारताच्या इतिहासाचे विधिलिखित आज आपण सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवित आहोत. निरनिराळ्या जातींनी, निरनिराळ्या धर्मांनी सूडबुद्धीने एकमेकांशी लढत राहण्याऐवजी आपलीच संस्कृती श्रेष्ठ, आपणच काय ते देवाचे लाडके, सर्व सद्गुण केवळ आपल्यातच आहेत आणि बाकीचे मानववंश म्हणजे नुसते शुंभ, हीन, असंस्कृत पशु असे मानण्याऐवजी
दुसऱ्याही मानववंशात दिव्यता आहे, त्यांच्यातही चारित्र्याची प्रभा आहे, हे ओळखून सर्वांनी जवळ येऊन सर्वांनी मनाने आणि बुद्धीने श्रीमंत होणे हेच मानवाचे कर्तव्य आहे. भावी पिढीच्या हाती आपण द्वेषाची मशाल न देता हा प्रेमाचा दीप त्यांच्या हाती देऊया. हा नंदादीप अधिकाधिक तेजत ठेवूया. भारतखंडात शांती नांदो, आनंद नांदो, ज्ञान नांदो, स्नेह नांदो, सहकार्य नांदो. निवेदिका. साने गुरुजींच्या या कादंबरीचे महात्म्य सांगणारा एक संवाद ऐकण्यासारखा. ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी श्रेष्ठ कादंबरीकार वी स खांडेकर आणि व्ही शांताराम यांच्या बरोबरीचे ख्यातनाम दिग्दर्शक मास्टर विनायक यांच्यामधला हा संवाद आहे. या कादंबरीवर चित्रपट काढावा अशी चर्चा करीत असताना त्यांच्यामधील हा संवाद. वी स खांडेकर. 5 वर्षापूर्वीची गोष्ट मास्टर विनायक. हिंदू मुसलमानांच्या वारंवार होणाऱ्या दंग्यांनी मुंबई त्रस्त झाली होती. निढाळाच्या घामाने आपली भाकरी कमावणाऱ्या मुंबईतल्या असंख्य निरागस नागरिक भयभीत झाले होते. माणसातला राक्षस असा अचानक जागा का होतो हे बिचाऱ्यांना कळत नव्हते. शाळेत गेलेली आपली पाडसे सुखरूप घरी परत येतील ना. कचेऱ्यात किंवा कारखान्यात गेलेली आपली माणसे धडधाकट स्थितीत घराच्या उंबऱ्यात उभी असलेली दिसतील ना. या काळजीने बायकांचा जीव व्याकुळ होईल. मास्टर विनायक. भाऊसाहेब. अशा दंग्यात एखाद्या निष्पाप बालकाच्या क्रूर हत्येची बातमी कानावर येते आणि माणसाचा माणुसकीवरचा विश्वास उडून जातो. तो उडून जाऊ नये म्हणून आपण काहीतरी धडपड केली पाहिजे. मनुष्य प्रसंगी पशुहून क्रूर असला तरी तो सदैव पशु राहू शकत नाही. त्याच्यात कुठं तरी देव लपलेला असतो. हे आपण आपल्या कलाकृतीतून दाखवलं पाहिजे. निवेदिका. माणसात देव लपलेला असतो हे सूत्र पकडून विद्वेषरहित स्वतंत्र भारताचे चित्र गुरुजींनी त्यांच्या साहित्यात आवर्जून रेखाटलं आहे. हे बरेचसे साहित्य त्यांनी ब्रिटिश सरकारच्या तुरुंगात असताना लिहिले आहे. द्वेष स्वतंत्र झाला नव्हता. सरकारविरुद्ध ते सत्याग्रह करीत, मोर्चे काढीत, प्रभात फेऱ्या काढीत. त्यावेळी त्यांनी स्वातंत्र्याची, समतेची, क्रांतीची कितीतरी गाणी लिहिली. त्यांच्या पुनर्जन्म या कादंबरीतले हे गाणे बघा. एका प्रचंड सभेत 100 मुलामुलींनी गायलेले हे गाणे. त्या गाण्यातून इंग्रज सरकारला चांगलेच धारेवर धरले. आजच्या सरकारांनाही ते धारेवर धरील असेच आहे. गायकवृंद. काय सांगू इंग्रजांच्या करणीला, हो करणीला, देश सारा याने माझा दिन केला. काय सांगू इंग्रजांच्या करणीला, हो करणीला, देश सारा याने माझा दिन केला. शेतामध्ये नाही पीक, शेतकरी मागे भीक. शेतामध्ये नाही पीक, शेतकरी मागे भीक. सरकारने सारा परिचड वाढविला, हो वाढविला. देश सारा याने माझा दिन केला. काय सांगू इंग्रजांच्या करणीला, हो करणीला, देश सारा याने माझा दिन केला. मिठावरी यांचा कर, गवतावर यांचा कर. कर नाहीसा जिन्नस उरलेला, हो उरलेला. देश सारा याने माझा दिन केला. काय सांगू इंग्रजांच्या करणीला, हो करणीला, देश सारा याने माझा दिन केला. भांडण लावी जाती जातीत, मिळवी साऱ्या लोका मातीत. आपण स्वतः हो चोर परी गब्बर बनला, हो गब्बर बनला.
देश सारा याने माझा दिन केला, काय सांगू इंग्रजांच्या करणीला, हो करणीला. देश सारा याने माझा दिन केला, होती सोन्याची ही भूमी, होती भाग्याची ही भूमी. भरल्या बागेचा मसणवाटा याने केला, हो याने केला. देश सारा याने माझा दिन केला, काय सांगू इंग्रजांच्या करणीला, हो करणीला. देश सारा याने माझा दिन केला. आता होऊ आपण धीट, करू एकी चला नीट. आता होऊ आपण धीट, करू एकी चला नीट. लावू हाकलून शिरजोर चोराला, हो चोराला. देश सारा याने माझा दिन केला, काय सांगू इंग्रजांच्या करणीला, हो करणीला. देश सारा याने माझा दिन केला, देश सारा याने माझा दिन केला. देश सारा याने माझा दिन केला. इथे पहिला भाग थांबवतोय. धन्यवाद.